या ठिकाणी प्राणसाहेब माननीय श्री विशाल खत्री साहेब यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांना प्रतिमेला पुष्प अर्पण करून सर्व मान्यवरांच्या समन्वयत या ठिकाणी मुख्य मंचाकडे येतील. जय जोहार मित्रांनो, आपण पोहोचलोय डहाणूला पोहोचला हा तारपा चौकच्या इथं. आज इथं कार्यक्रम आहे जागतिक आदिवासी दिनाचा. इथं बरंचसं पालघर जिल्ह्याचे यूट्यूब कलाकार याचा पण कार्यक्रमाचा उद्घाटन झाला आहे, कार्यक्रमाला सुरुवात झाला आहे. इथं सुंदर असा आपला आदिवासी पारंपरिक तारपा नृत्य नागाया मिळत नाचत. मी पण त्याच्यातला फार मजा केली. तारप्यावर नाचण्याची जी मजा आहे ती शब्दात नाही. तुम्ही नाचत हो तर तुम्हाला माहीत व्हा. आपल्या ताई बहिणीशी सगळी जण मस्त हातात हात धरून तारपा नाचत ना नांगून नांगून आम्हाला पण फार नाचाया वाटतं. आपली पुढे नाचूत. पण असा कार्यक्रम दरवर्षी या डहाणूच्या तारपा चौक जवळ होईल. पुढे पण कार्यक्रम असणार आहे. तर तुम्हाला मी पुढे व्हिडिओ दाखवून तुम्ही व्हिडिओ पुढे नंग जास. साजन चले ससुराल रे, ढोल बजे टिमली वाला नाचे पूरे, ढोलिया ढोल बजा जोर से, आज ना कोई रहे कमजोर रे. जय आदिवासी, जय जोहार मित्रांनो. आपली तर येऊन पोहोचला हा डहाणूला तारपा चौकच्या तिथं ना. आता लवकरच कार्यक्रम चालू आहे. याचा ही माणसानं कोळी कार्यक्रम नांगाया इथेला ना. आदिवासी पारंपरिक तारपा नूच, गौरी नूच, ढोल नाचायचा हा. भरपूर असं नाच पारंपरिक नृत्य या ठिकाणी होयाचा. तसंच भरपूर असं वगळं येण, भरपूर असं विषयावर बोलायचा हा. धमाल असा यो कार्यक्रम होयाचा. या कार्यक्रमाला आपले आला हा पालघर जिल्ह्याचं बरंच यूट्यूब कलाकार या कार्यक्रमात येतील. ते तुम्हाला मी पुढे व्हिडिओ दाखवत. लवकर सर्वच मान्यवर या ठिकाणी तारपा चौक मानवंदना करून पुष्प अर्पण करून त्या ठिकाणी त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये सर्व मान्यवर मुख्य स्टेजच्या दिशेने येथील. सर्व मित्र परिवारांना विनंती आहे की आपण मुख्य मंचाच्या दिशेने यायचं आहे. मराठवाड्यामध्ये आपल्या मान्यवर उपस्थित आपल्याला सूर आहे, शंभर आहे, तारपा आहे, अगदी ढोल आहे. या सर्व कलांना एक जीवनामध्ये आपण महत्त्व देऊन आणि या सर्व कलेचा सन्मान करणं हा आजच्या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. त्याचप्रमाणे या समाजाला बिरसा मुंडा असतील, कंटरगिरी असेल, जानकारी बाई आदिवासी बांधवांच्या त्याचप्रमाणे आम्ही इतर समाज सर्व एकत्र या ठिकाणी नाचतो. बंधुत्व प्रत्येक जाती धर्मातील लोकांच्या घरचं आम्ही या मंदिरामध्ये बोलवतो. या ठिकाणी आलं पाहिजे. कोणताही सण असला तर आपण एकत्रपणे साजरे करतो. त्याप्रमाणे सर्व लोक या ठिकाणी आलेले आहेत. आजच्या फक्त ढोल ताशे वाजवून नाचणे एवढा विशेष नाही. संस्कृती जपणे आहे, सर्व वाद्य आहेत, संस्कृती जपण्याचे आहेत. याच्यातून आम्ही हा सुद्धा जंगल आणि जमीन ही वाचवली पाहिजे. जर जंगल वाचलं नाही तर फक्त आदिवासी समाजच नाही तर या कोणताही सजीव राहणार नाही. म्हणून जंगल वाचवणे फार महत्त्वाचं आहे. जंगल वाचवलं तरच या पर्यावरणाचा समतोल राहतो. आणि म्हणून हे सुद्धा आम्ही या ठिकाणी आज संदेश देणार आहोत.
सर्वांनी या ठिकाणी इतरही आदिवासी समाजामध्ये ज्या काही रूढी परंपरा आहेत त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही या ठिकाणी बोलणार आहोत. आणि खरं म्हणजे आज समाजामध्ये काही म्हणजे कमी वयामध्ये वगैरे लग्न वगैरे होतात ते सुद्धा आम्ही आज या ठिकाणी सर्व आदिवासी बांधव आहेत त्यांना सुद्धा या माध्यमातून आज त्यांना आम्ही हा संदेश देणार आहोत. शैक्षणिक क्षेत्रामध्ये इतर क्षेत्रामध्ये आदिवासी समाज त्यांचे काही तरुण शिकणारे युवक आहेत, विद्यार्थी आहेत, हे पुढे गेले पाहिजेत. सर्व आमच्या महाविकास आघाडीचे नेते या ठिकाणी वीरभाई शाह आहेत, आमच्या पक्षाचे कांटे साहेब आहेत, आज आमचे आहेत, त्याचप्रमाणे समित मीरा साहेब आहेत, सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आज 9 ऑगस्ट आदिवासी दिनानिमित्त हे सुद्धा आम्हाला या ठिकाणी आज संदेश देणार आहेत. आम्ही एकत्रितपणे आणि समाजाला आणि स्थानिक भूमिपुत्रांना एकत्र राहण्याचा संदेश या ठिकाणी आम्ही या निमित्ताने देऊ. या ठिकाणी आपण बघत आहोत सर्व मान्यवरांना या ठिकाणीचे विधानसभेचे आमदार यांच्या समय डहाणूचे तहसीलदार साहेब माननीय सुनील कोळी साहेब, डहाणूचे गट्टू तारपाच्या गजऱ्यामध्ये या ठिकाणी त्यांना नाचत गाजत वाजत अशा पद्धतीने जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यासाठी मुख्य मंचा दिशेने त्यांना आमंत्रित करत आहोत. तर हळूहळू त्यांना भव्य दिव्य गजरामध्ये या ठिकाणी लोकप्रिय आमदार हे तारपा नृत्य करण्यासाठी आलेले आहेत. सर्व मान्यवरांना देखील विनंती आहे. कार्यक्रमाला सुरुवात करणार या ठिकाणी आता बिरसा मुंडा यांना पुष्पार्पण करून या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात येत आहे. मानवंदना करून पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. ऊन देखील कडक आहे. सर्वांनी एकमेकाला पहल देऊन कुठल्याही अडचण गोंधळ न करता प्रमुख अतिथी सर्वजण या ठिकाणी मान्यवर उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती आहे की हळूहळू या मुख्य स्टेजवरती यायचे आहे आणि त्या सर्व मान्यवरांना विनंती आहे की मुख्य स्टेजवरती येणं आहे. या ठिकाणी रोटरी क्लबचे माननीय श्री विजय पारिक साहेब यांचे देखील आगमन झालेलं आहे. त्यांनी देखील ते देखील थोड्या वेळ या ठिकाणी येणार आहेत. त्यांचे देखील या ठिकाणी हर्ष स्वागत आहे. या ठिकाणी प्राणसाहेब माननीय श्री विशाल खत्री साहेब यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांना प्रतिमेला पुष्प अर्पण करून सर्व मान्यवरांच्या समन्वयत या ठिकाणी मुख्य मंचाकडे येतील. जनता बँकेचे चेअरमॅन तथा माजी नगराध्यक्ष माननीय मिहिर शाह यांचे देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याचप्रमाणे विद्यमान नगरसेवक माननीय श्री तन्मय बारी साहेब यांचे देखील आगमन झालेलं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी माजी नगरसेवक माननीय संजय पाटील सर यांचे देखील आगमन आहे. त्याचप्रमाणे उज्ज्वल